जनसुरक्षा विधेयक विधानसभा सभागृहात मांडण्यात आलंय। शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। जनतेच्या 12,000 सूचनांचा विचार करून हे विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। माओवाद संघटना लोकशाही आणि भारताचं संविधानही मानत नाहीत आणि त्यांच्यावर आळा घालण्यासाठी यातून मदत होईल असं ते म्हणाले। जनसुरक्षा विधेयकातल्या तरतुदींबाबत विरोधकांना मात्र आक्षेप आहे। हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आणि आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही। कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही। जेव्हा एखादी संघटना बॅन होते, बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते। त्यामुळे हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही।